आता संगीत शिकता येईल घरच्या घरी। हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिकवर। हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपल्यासाठी एक सुंदरशी रूप पाहता लोचनी ही चाल राग आहे कलावती। कलावती रागामध्ये आपल्याला सुंदर असं हे चालीचं नोटेशन अगदी ताला सुरात कसं गायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। आता या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी एक नाविन्यपूर्ण असा एक विषय सांगतोय की प्रत्येक व्हिडिओ बनवताना आपण फक्त एकाच सुराचा काळी एक काळी दोन असेल अशा पद्धतीने एकाच सुरामध्ये आपल्याला नोटेशन दाखवत होतो। पण यापुढे आता अगदी आपल्याला काळी चार, काळी एक, काळी दोन अशा वेगवेगळ्या 3 सुरामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक लाईनचं तुम्हाला नोटेशन समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सुरुवातीला समजा काळी एक मध्ये, नंतर काळी 2 मध्ये, नंतर लेडीजचा आवाज हा काळी 4 मध्ये असतो। तर त्या काळी 4 मध्येही हा व्हिडिओ तुम्हाला अगदी ही रूपाची चाल सोपी पडेल बसवायला। अशा पद्धतीने 3 स्वरामध्ये अगदी आपल्याला सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। तर सुरुवातीला आता आपण बघूया की काळी 1 मध्ये कसं वाजवायचं आणि नंतर काळी 2 मध्ये घेऊया आणि नंतर तिसऱ्या स्टेपला आपण काळी 4 मध्ये या व्हिडिओला या अभंगाला भजनाला वाजवून आपल्याला समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय। तत्पूर्वी एक सूचना, जर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जर क्लासेस करायचे असेल तर अगदी घरात बसून आपण चांगल्या पद्धतीने दर्जेदार पद्धतीने प्रत्येक चाल ताला सुरात कशी म्हणायची, प्रत्येक रागाचे आलाप ताणे कसे गायचे, अगदी आपल्याला कुठल्या लयमध्ये चाल घ्यायची, चाल बसवायची याचं संपूर्ण शिक्षण जर घ्यायचं असेल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि चांगल्या दर्जेदार पद्धतीने अगदी घरात बसून आपण शिक्षण घेऊ शकता। तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये आपल्याला या क्लासचा फायदा होईल की आठवड्यातून एक दिवसाआड एक क्लास असतो, म्हणजे महिन्यातनं 15 क्लास होतील आणि क्लासचा टायमिंग ही सोपा आहे। सकाळी 8 ते 10 एक सत्र आहे। ज्याला सकाळी वेळ असेल ते सकाळी जॉईन करतं आणि ज्यांना संध्याकाळी वेळ असतो तो संध्याकाळचं 7 ते 9 या 7 ते 9 या वेळेमध्ये जे संध्याकाळी वेळ असेल त्यांनी संध्याकाळी जॉईन करू शकता। तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा। तर बघूया आपण सुरुवातीला काळी 1 मध्ये ही रूप पाहता लोचनी चाल कशी बसवायची। राग आहे कलावती, कलावती रागामध्ये नि कोमल बाकी सर्व स्वर शुद्ध। तर सुरुवातीला आपण भजनी ठेक्याबरोबर काळी 1 मध्ये म्हणून घेऊया, नंतर काळी 2 मध्ये घेऊया आणि नंतर काळी 4 मध्ये आपल्या समोर कसे वाजवायचे ते मी दाखवतो। काळी 1 मध्ये बघूया, काळी 1 ह्या स्वरामध्ये भजनी ठेक्याबरोबर। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा,
सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा विठ्ठल परवा. तर बघूया आता आपण काळी एक मध्ये बघितलंय, आता काळी 2 मध्ये भजनी ठेक्याबरोबर कसं वाजवायचं. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हे झालं काळी 2 मध्ये. आता महिलांसाठी खास काळी 4 मध्ये. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले साजणी, सुख झाले साजणी, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी,
अशा पद्धतीने आपल्याला 3 स्वरामध्ये 3 पट्ट्यामध्ये काळी 1, काळी 2 आणि काळी 4 ह्या तिन्ही स्वरामध्ये आपल्याला तालामध्ये कसं म्हणायचं ते दाखवलं आहे. आता ह्याच तिन्ही स्वराचं आपल्याला तिन्ही स्वरामध्ये तिन्ही काळी 1, काळी 2 आणि काळी 4 यामध्ये हा अभंग नोटेशन पद्धतीने कसा वाजवायचा ते एकदा आपल्याला समजावून सांगतो. 3 प्रकारे काळी 1, काळी 2 आणि काळी 4. तर बघूया सुरुवातीला आपण काळी 1 मध्ये कसं वाजवायचे. तत्पूर्वी पुनश्च एकदा सूचना सांगतोय, जर कुणाला ऑनलाईन पद्धतीने अगदी हा व्हिडिओ जर आवडत असेल किंवा आपल्या ह्या चॅनलवरती संपूर्ण अभंग गवळणीचे वारकरी संप्रदायाचे संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हार्मोनियम अकॅडमी ह्या चॅनलवरती. हे सगळे व्हिडिओ जर आपल्याला बघितले, जर आपल्याला इच्छा झाली की आपल्याला चांगल्या पद्धतीने गायन शिकायचं आहे तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि ऑनलाईन पद्धतीने आपण घरात बसून गायन शिकू शकता. तर त्याकरता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आता बघूया आपण काळी 1 ह्या स्वरामध्ये सुरुवातीला या रूप पाहता लोचनी राग कलावती या रागाचं नोटेशन बघूया. सुरुवातीला काळी 1 मध्ये, नंतर काळी 2 आणि काळी 4. या कलावती रागामध्ये निषाद कोमल म्हणजे नी कोमल घ्यायचा. सा ग प ध नी सा, सा नी ध प ग सा. रागाची पकड ग प ध नी ध प ग सा, सा नी ध प ध, सा ग प रूप पाहता लोचनी पग नी नी सा, धनी धप सुख झाले हो, साजनी पग नी नी सा, गप गप धप ध सा नि सा ध सुख झाले हो, साजनी तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल तो हा माधव बरोवा हे दोन्ही दोन्ही ओळीचा दुसऱ्या ओळी अंतऱ्याचा पहिल्या अंतऱ्याप्रमाणेच म्हणायचं. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. नी नी निधप ध ध ग ग प प, बहुत सुकृताची जोडी, सा सा सा, सा ग नी ध सा सा, म्हणूनी विठ्ठली आवडी, सा सा सा, सा ग नी ध सा नि सा नि ध नि ध प ध प ग प ध सा नि सा ध, म्हणूनी विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा. ग ग नी 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 सा 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 हा तार सप्तकातला ग घ्यायचा. नोटेशन मध्ये जसं वरच्या साला मात्रा असेल तर तो वरचा सा ओळखण्यासाठी त्याला मात्रा दिलेला असतो आणि दर तार सप्तकाली वरच्या साच्या पुढचा रे ग असेल तर त्यालाही मात्रा दिलेला असतो. तर त्याकरता वरच्या तार सप्तकातून ग पासनं शेवटच्या अंतराची सुरुवात करायची. ग ग नी 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 सा सा सा, सर्व सुखाचे आगर, ग प नी 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 ध ग प प, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा. तर हे झालं आपलं काळी 1 ह्या सुरामध्ये. आता असंच आपण काळी 2 ह्या सुरामध्ये घेऊया. सा ग प ध नी सा, सा नी ध प ग सा, ग प ध नी ध प ग
नि ध प ध सा ग प रूप पाहता लोचनी प ग नि सा ध नि ध प सुख झाले हो साजनी प ग नि सा ग प ध प ध सा नि सा ध सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बहु दुसरा अंतरा तिसरा अंतरा नि ध प ध ध ग ग प प बहुत सुकृताची जोडी सा 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 ग नि ध सा सा म्हणून विठ्ठली आवडी सा 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 ग नि ध सा नि ध प ग प ध सा नि सा ध म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा ग ग नि सा 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 सर्व सुखाचे आगर ग प नि ध ग प प बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा. तर हे झालं आपलं काळी 2 ह्या सुरामध्ये. आता शेवटी आपण काळी 4 ह्या सुरामध्ये जसं महिलांसाठी खूप हा स्वर महत्त्वाचा असतो, कारण प्रत्येक व्हिडिओ आपण काळी 1 काळी 2 मध्ये सहसा जास्त अपलोड करतोय, पण काळी 4 मध्ये आपण बरेचसे व्हिडिओ टाकलेले नाहीत. तर यानंतरचे व्हिडिओ आपण तिन्ही स्वरात कसं वाजवता येईल अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार. तर महिलांसाठी खास काळी 4 ह्या स्वरामध्ये ही रूप पाहता लोचनीचं सांगतोय समजावून. सा ग प ध नि सा सा नि ध प ग सा ग प ध नि ध प ग सा सा नि ध प ध सा ग प रूप पाहता लोचनी प ग नि सा ध नि ध प सुख झाले हो साजणी प ग नि सा ग प ध सा नि सा ध सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा. नि ध प ध ध ग ग प प बहुत सुकृताची जोडी सा 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 ग नि ध सा सा म्हणून विठ्ठली आवडी सा 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 ग नि ध सा नि ध प ग प ध सा नि सा ध म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा. ग ग नि सा 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 सर्व सुखाचे आगर ग प नि ध ग प प
बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा. तर अशा पद्धतीने 3 स्वरामध्ये आपल्याला ही रूप पाहता लोचनी चाल कशी म्हणायची, 3 स्वरामध्ये राग कलावती अशा ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जर आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ जर ऐकला तर आपल्याला नक्कीच ही रूप पाहता लोचनीची चाल आपल्याला बसवायला अगदी सोपी जाईल. आता तशी तालामध्ये ही गाण्यासाठी फार अवघड आहे, कारण ऐकायला जरी सोपी वाटली तर पण ज्यावेळेस तुम्ही गायला लागता तालामध्ये तर त्यावेळेस तुम्हाला बसवणं जरा कठीण आहे. तर यासाठी आपल्याला जर आपण प्रत्येक चाली जर चांगल्या दर्जेदार पद्धतीने मात्र्यात टाळीत वगैरे बसून घ्यायचे असेल तर या ठिकाणी आपण ऑप्शन म्हणून ऑनलाईन पद्धतीने क्लास सुरू केलेले आहेत. तर बरेचसे मंडळी खूप चांगला याचा फायदा घेत आहेत. ऑनलाईन पद्धतीने 3-3, 4-4 महिन्यामध्ये खूप लोक चांगल्या पद्धतीने तयार होऊ लागलेत. तर आपणही ह्या संधीचा सुवर्ण संधीचा लाभ घ्यायला नक्की विसरू नका. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि दर्जेदार पद्धतीने अगदी आपल्या वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीने घर बसून शिक्षण घेऊ शकता. क्लासचा टायमिंग अगदी आपल्याला 7 ते 9 एक आहे आणि आठवड्यातून 3 ते 4 क्लास होतात. 1 दिवसाआड कंटिन्यू क्लास असतो. महिन्यातनं 15 क्लास होतात. तर ही सुवर्ण संधी नक्कीच डावलू नका. म्हणजे आपल्याला पूर्ण शास्त्रयुक्त पद्धतीने हार्मोनियम वाजवून सुंदर असं भजन, अभंग, गवळणी, भावगीत, भक्तिगीत दर्जेदार पद्धतीने बसवता येईल. तर त्याकरता समोर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आणि विशेष म्हणजे जर कुणी गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने जर विशारदपर्यंतचा परीक्षा देत असेल, विशारदचा अभ्यासक्रम या 7वी विशारदपर्यंतच्या परीक्षा देत असेल तर त्यांच्यासाठी जर त्यांना काही वेळेअभावी कुठे जाऊन शिकण्यासाठी वेळ भेटत नसेल किंवा कोणी नसेल शिकवणार तर यांच्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने घरी बसून आपण संपूर्ण सिलेबसचा अभ्यास घेऊ शकता. तर त्याकरता त्यांनी समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून क्लासेस जॉईन करावे अशी आपणा सर्वांना विनंती. धन्यवाद.